नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि असे अनेक गैरसमज लोकांच्या डोक्यात आहेत. म्हणजे त्यातल्या काही भाग हा जरी खरा असला, पण AI मुळे नोकऱ्या जाणार आहेत किंवा AI आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहायला पाहिजे, या सगळ्या जरी गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये खऱ्या असल्या तरी स्टार्टअप ओनर्ससाठी AI खूप मोठा मदतीचा हात डेफिनेटली आपण त्याच्याकडे बघू शकतो. तर आता AI अनेक टूल्स स्टार्टअप फाउंडर्ससाठी उपयुक्त आहेत. त्याच्यामध्ये ChatGPT ह्याचा जरा बोलबाला जास्त आहे. तर अनेकांना ChatGPT म्हणजे काय हे माहिती नसतं, किंवा जरी माहिती असलं, एखाद्या वेळेस वापरलं असलं, तरी आपल्या बिझनेससाठी त्याचा वापर कसा करता येईल, तर हे थोडंसं मी एक्सप्लेन करतो. आणि ChatGPT बरोबरच अनेक अशी टूल्स आहेत ज्याचा वापर आपण कॉन्टेंट क्रिएशनसाठी किंवा स्टार्टअपच्या ओव्हरऑल टाईम मॅनेजमेंटसाठी, कॉन्टेंट लिहिण्यासाठी, म्हणजे व्हिडिओ असेल किंवा टेक्स्ट असेल ते क्रिएट करण्यासाठी आपल्याला AIची खूप चांगली मदत होऊ शकते. ह्याच्यात एक बेसिक गोष्ट सुरुवातीला आपण लक्षात घेऊया की बऱ्याचशा गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट पण अवेलेबल आहेत. पण काही टूल्स जे आहेत किंवा काही साईट्स ज्या मी आता मेन्शन करणार आहे, त्याच्यामध्ये थोडासा प्रीमियम सबस्क्रिप्शन्स त्याच्यामध्ये आहेत. तर जर का रिसोर्सेस आणि AI असं जर तुम्ही कम्पेअर केलं तर त्या मानाने त्याची मंथली कॉस्ट जी आहे ती अत्यंत नगण्य आहे. म्हणजे आता एखादा रिसोर्स जर तुम्हाला कॉपी रायटिंगसाठी ठेवायचा असेल, किंवा एखादा रिसोर्स तुम्ही सोशल मीडिया प्लॅन बनवण्यासाठी हायर करणार असाल, तर त्याची जी कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला AI टूल्स वापरता येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक सिस्टीम आहे. आणि त्याच्याशी आपण जसं एखाद्या मित्राशी किंवा एखाद्या कन्सल्टंटशी बोलू त्या पद्धतीने त्याला प्रश्न विचारणं, किंवा तुमचा इनपुट जे आहे, जे तुम्ही त्याला सांगताय करायला त्या टूलला, तर त्याच्यावरती थोडासा अभ्यास करणं किंवा त्याच्यावरती रिफाईन करणं त्या गोष्टी, यांनी तुमचे रिझल्ट्स फार चांगले मिळू शकतील. आता ChatGPT आपण सुरुवातीला घेऊ, कारण बऱ्याच लोकांना ते माहिती आहे किंवा ऐकलंय, मे बी ते टूल वापरून सुद्धा काही लोकांनी बघितलं असेल. तर त्याच्यामध्ये बेसिकली ChatGPTमध्ये एक चॅट विंडो येते. जसं आपण व्हॉट्सॲपवरती एखाद्या मित्राशी बोलतो, तसं जर तुम्ही बोलायला त्या मशीनशी किंवा त्या पोर्टलशी बोलायला तुम्ही जर चालू केलं, तर तुम्हाला हवी असलेली उत्तरं ही फार सुंदर पद्धतीने ChatGPT हे टूल तुम्हाला देऊ शकतं. अनेक लोकं आहेत की जे लगेचच Google ॲप स्टोअरवरती किंवा Appleच्या स्टोअरवरती जाऊन ChatGPT नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करतात. तर त्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला ब्राउझरमधनं ChatGPT म्हणजे open.ai असं साईटवरनं तुम्हाला हे लॉग इन करता येईल. तुमच्या Gmailच्या आयडीनी तुम्हाला लॉग इन करता येईल. आणि कुठल्याही ॲपची इथे गरज नाही आहे. जे कुठले ॲप्स तुम्हाला मार्केट प्लेसवरती मिळतील, तर ते बरेचसे, ज्याला आपण असं म्हणू की बोगस आहेत, ते वापरले नाहीत तरच बेटर आहे. तर एनिवे, आता तुम्ही जर लॉग इन केलंय आणि ChatGPTमध्ये तुम्हाला कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करता येतं. तर ह्याच्यात बरेच प्रॉम्प्ट्स तुम्हाला वापरता येतील. त्याच्या बऱ्याच लिंक्ससुद्धा आहेत, काही कोर्सेस आहेत. पण हळूहळू शिकून तुम्हाला त्या गोष्टी, तुम्हाला हवी ती उत्तरं कशी मिळवता येतील, याची प्रॅक्टिस थोडीशी करावी लागेल. आता ChatGPTमध्ये तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती असेल, म्हणजे रिसर्चचा भाग असेल, किंवा फॅक्ट्स असतील, कोट्स असतील, सोशल मीडिया पोस्टचं कॉन्टेंट असेल, सोशल मीडियाचा मंथली प्लॅन असेल, ते सुद्धा इंडस्ट्रीनुसार, त्याचं मी एक्झाम्पल देतोच. त्याच्यानंतर व्हिडिओ स्क्रिप्ट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ChatGPT तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट लिहून देतो बेसिकली. आता उदाहरणार्थ, एक तुमचा समजा फिटनेस ब्रँड आहे किंवा तुम्ही फिटनेस कोच असाल आणि तुमची कम्युनिटी व्हॉट्सॲपवरती 200 किंवा 250 लोकांची असेल, आणि तुमच्या डोक्यात असं आलं की रोज एक फिटनेस टिप आपण त्यांना 20 दिवस पाठवूया. आता जर का नॉर्मल सिनारिओमध्ये, म्हणजे ChatGPT न वापरता जर तुम्ही हे लिहायला बसलात, तर तुम्हाला रिसर्च करावा लागेल किंवा काही कोट्स फाइंड आउट करायला लागतील, टिप्स फाइंड आउट करायला लागतील.
त्या तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायला लागेल. बऱ्याचदा त्याच्यामध्ये ग्रामरचा इश्यू लोकांना असू शकतो किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस चांगलं असतंच असं नाही. तर याने तुमचं एक काम कदाचित 2 ते 3 तासाचं असू शकतं किंवा कदाचित जास्त वेळ लागेल, जर हे तुम्ही केलंत तर. कुठल्या रिसोर्सला तुम्ही हायर केलंत किंवा कुठल्या कंटेंट रायटरला जर तुम्ही सांगितलंत, तर तोही किंवा ती व्यक्तीसुद्धा तुम्हाला 1-2 दिवस घेईलच हे सगळं कंटेंट रेडी करून द्यायला आणि त्याचे पैसेही पर वर्ड असेल, पर असाइनमेंट असेल, जे काही मोड त्यांचा असेल पेमेंटचा किंवा प्राइसिंगचा, तर त्यानुसार तुम्हाला त्याचं प्राइसिंग ते देतील. आता ChatGPTमध्ये कसं आहे, की तुम्ही प्रॉम्प्ट जो असतो म्हणजे तुम्ही जे इनपुट देता विंडोमध्ये, तर ते कशा पद्धतीने देता येईल तर 20 हेल्दी टिप्स फॉर मग तुम्ही एज ग्रुप टाकू शकता, वुमेन टाकू शकता, मेल्स टाकू शकता किंवा प्रेग्नंट वुमन टाकू शकता, चिल्ड्रन टाकू शकता, डायबिटिक पीपल टाकू शकता. तुमचा जो ऑडियन्स आहे, तुमची जी कम्युनिटी आहे, त्यानुसार तुम्ही जितकं स्पेसिफिक ChatGPTला विचाराल, तितके स्पेसिफिक तुम्हाला 1, 2, 3, 4 असे 20 पर्यंत तो टिप्स देऊ शकतो. आता हे लिटरली अर्ध्या मिनिटात, 1 मिनिटामध्ये तुम्हाला ChatGPT याची उत्तरं देईल. त्याच्या पुढचा भाग असा आहे, की ती ब्लाइंडली कॉपी न करता ती तुम्ही वाचून त्याच्यात थोडेफार बदल करून कारण इंडियन कॉन्टेक्स्ट समजा तुमचा असेल किंवा तुम्ही पुण्यात आहात, मुंबईत आहात. तिथल्या लोकांना ज्या कुठल्या गोष्टी सहज सोप्या आहेत म्हणजे एखाद्या वेळेस त्यांनी ब्रोकोली सांगितले असेल, तर ब्रोकोलीची रिप्लेसमेंट आपल्याला काही करता येते का? किंवा असं एखादं फ्रूट सांगितलं असेल, की जे भारतात खूप इझिली अवेलेबल नाहीये किंवा फॉर दॅट मॅटर अवाकाडो हे आपल्याकडे महाग मिळतं आणि कंपॅरेटिव्हली मिळायला खूप तसं कठीण आहे. तर अवाकाडोची रिप्लेसमेंट आपल्यासाठी काय होऊ शकते ह्याचा विचार करून त्याच्यात थोडेसे बदल जरी तुम्ही केलेत, तर तुमचा अर्ध्या तासामध्ये ह्या 20 टिप्स होऊ शकतात. सिमिलरली तुम्ही जर का फिटनेस इंडस्ट्रीसाठी सोशल मीडिया प्लॅन फॉर Instagram इतकं स्पेसिफिक जर टाकलत आणि मग त्याच्यामध्ये हे पण म्हणायचं, की मला एक ओव्हरऑल 6 महिन्याची स्ट्रॅटेजी दे किंवा मला 3 महिन्याचा प्लॅन दे किंवा मला वीकली प्लॅन दे. तर अशा पद्धतीने जसं तुमचं इनपुट असेल त्या पद्धतीने तुम्हाला ChatGPT हे उत्तर देत असतो. आता ह्याचा चॅट हा जो प्रकार आहे ना, तो बरेचदा लोकं विसरतात. उदाहरणार्थ एखादा त्यांनी समजा 10 पॉइंट्स लिहून दिले आपल्याला आणि तुम्हाला 3ऱ्या पॉइंटवरती किंवा 4थ्या पॉइंटवरती तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन एक्स्पेक्टेड आहे. तर तुम्ही हाही प्रॉम्प्ट देऊ शकता, की कॅन यू प्लीज एक्सप्लेन पॉइंट नंबर 3 ऑर कॅन यू प्लीज एलॅबोरेट पॉइंट नंबर 4. तर अशा गोष्टींनी तुम्ही त्याच्याशी बेसिकली एक संवाद जेव्हा साधतात त्या एआय टूलशी, त्यावेळेस त्याच्यातल्या त्या बारीक-सारीक गोष्टी ह्या देतो. बऱ्याचदा कंटेंट क्रिएशनमध्ये व्हिडिओचं कंटेंट आत्ता फार चांगले रीच देतोय आणि कॅमेरा चांगला आहे, फोन चांगले आहेत. तर त्यांनी कंटेंट शूट करता येतं हे नक्कीच बरेच लोकं करतायत आणि ते खूप चांगलं करतायत. पण अनेकांना प्रश्न असा असतो, की एखादं प्रॉडक्ट असेल तुमचं किंवा फूड पिझ्झा तुम्ही बनवत असाल किंवा केक्स बनवत असाल घरी. अजून कुठलं ई-कॉमर्स स्टार्टअप असेल. तर त्याच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट राईट जर का करायची असेल किंवा ओव्हरऑल शूटचा प्लॅन तुम्हाला तयार करायचा असेल, तर तो सुद्धा ChatGPT तुम्हाला करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का हा प्रॉम्प्ट वापरलात, की शेअर अ व्हिडिओ स्क्रिप्ट विथ मी टू क्रिएट अ 1 मिनिट ॲड फॉर मिसळ. असं जर तुम्ही केलंत, तर तो तुम्हाला 1 मिनिटाचा व्हिडिओ तयार करण्यासाठी काय-काय गोष्टी तुम्हाला लागतील, त्याचा ओपनिंग शॉट काय असेल, नरेशन काय असेल, त्याच्यामध्ये कुठले अँगल्स तुम्ही वापरले पाहिजेत, कशानंतर काय शूट केलं पाहिजे, ह्या सगळ्याचं डिटेल्ड तुम्हाला राइटअप ChatGPT देतो. आता ह्याच्यात जसं मी मगाशी म्हटलं तसं थोडेसे ट्विक्स करणं, थोडेसे बदल करणं, आपल्याला जे सुटेबल आहे त्या गोष्टी बदल करून ते वापरणं किंवा ते इम्प्लिमेंट करणं हे जास्त योग्य आहे. ह्याच्यात प्रायमरीली इंग्लिश कंटेंट सगळ्यात जास्त येतं, पण मराठी किंवा लोकल लँग्वेजेसमध्ये तेवढंसं डेटा अजून अवेलेबल नाहीये किंवा मे बी मी ज्या पद्धतीचे प्रॉम्प्ट्स दिलेत त्याच्यातनं तरी मला तो डेटा समोर आलेला नाहीये. पण इंग्लिश कंटेंट जर का तुमचं असेल आणि तुम्ही जर ते करत असाल, तर फारच उत्तम टूल आहे. SEO आर्टिकल्स असतील किंवा ब्लॉग्स असतील हे सुद्धा तो लिहू शकतो.
न्यूज आर्टिकलचं काही समरी असेल तर देऊ शकतो. बुक्सची समरी असेल तर तो ते देऊ शकतो. बुक्समधले वेगवेगळे कोट्स असतील, तर तो आता इथे तो म्हणजे मी अ, त्या टूलला म्हणतोय ChatGPT. तर ते ॲक्चुअली जेंडर न्यूट्रल आहे, पण ठीक आहे. तर ChatGPT ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्टार्टअपसाठी, कंटेंट क्रिएशनसाठी नक्कीच वापरू शकता. तुम्ही एखादी स्टोरीसुद्धा बिल्ड करू शकता. तर अशा अनेक गोष्टी तुमच्या बिझनेसला लागणारं जे काही कंटेंट आहे, प्लॅन्स आहेत, स्ट्रॅटेजी आहे, बिझनेस प्लॅन्स असतील, मार्केटिंग प्लॅन्स असतील, कोड असतील. तर कोडसुद्धा अनेक टेक्निकल जे फाउंडर्स आहेत, ज्यांचे टेक्निकल प्रॉडक्ट आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप सुंदर टूल आहे. तर तुम्हाला कोड अगदी राइट फ्रॉम तुम्ही जर का प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलत, की अशा-अशा पद्धतीचं लॉगिन पेज बनवायचं आहे. एक एक्झाम्पल देतोय. जे बेसिक आहे, पण लॉगिन पेजचा अख्खा कोड तुम्हाला ज्या ह्याच्यामध्ये Pythonमध्ये पाहिजे, HTMLमध्ये पाहिजे, CSS पाहिजे त्याचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळा कोड देऊ शकतो. याच्यासाठी एक ऑटो जीपीटी नावाचं एक अजून टूल तयार झालेलं आहे. ज्याच्यामध्ये राइट फ्रॉम स्क्रॅच तो कोड पण करतो, इम्प्लिमेंट करून टेस्टिंग करतो, त्यातल्या एरर्स फिक्स करतो आणि तुम्हाला एक क्लीन कोड तुम्हाला ह्याच्या थ्रू मिळू शकतो. तर बेसिकली Googleवरती रिसर्च करून ट्रायल्स घेऊन वेळ घालवण्यापेक्षा ही सगळी टूल्स आपल्याला खूप कमी कष्टामध्ये आणि कमी वेळामध्ये उत्तम कंटेंट देऊ शकतात. आता ChatGPTच्या बरोबरीने अजून काही टूल्स आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि ती अर्थात तुम्ही स्वतः टेस्ट आउट करा. तुमच्या स्टार्टअपसाठी, तुमच्या बिझनेससाठी त्याच्यातले कुठले योग्य आहेत हे निवडा आणि अर्थातच प्रत्येक टूलवरती तुम्हाला एक आठवडाभर तरी त्याच्याबरोबर खेळलं पाहिजे साध्या भाषेमध्ये. पण ते वापरलं पाहिजे आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यातनं तुम्ही शोधू शकता. व्हिडिओ प्रेझेंटेशन्स. आता व्हिडिओ प्रेझेंटेशन्स बनवण्यासाठी अनेक स्टार्टअप फाउंडर्सना प्रॉब्लेम येतो किंवा ते बऱ्याचदा डिझायनर्सला हायर करून बराच खर्च करतात. सेल्स प्रेझेंटेशन असेल, कंपनी प्रोफाईल असेल, प्रॉडक्ट शोकेस असेल किंवा तुमच्या सर्व्हिसेसबद्दलची माहिती असेल. तर QUINVIO, क्विनव्हिओ एआय असं एक टूल आहे, ज्याच्यामधनं तुम्हाला व्हिडिओ प्रेझेंटेशन्स बनवता येतील एआयनुसार. आता ह्याच्यामध्ये अर्थात कुठल्याही टूलमध्ये इनपुट खूप महत्त्वाचं असतं. सो तुम्ही जे फीड कराल त्याला, त्यानुसार तो तुम्हाला स्लाइड्स बनवून देईल किंवा अख्खं प्रेझेंटेशन बनवून देईल. सो प्रेझेंटेशनसाठी क्विनव्हिओ एआय हे टूल नक्की वापरू शकता. पुढचं टूल आहे REGIE म्हणजे रेजी एआय असं एक टूल आहे. तर बऱ्याचदा ना कस्टमाइज सेल्स मेसेजेस पाठवावे लागतात ईमेलवरती, WhatsAppवरती. तर त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा त्याचं ओव्हरऑल कसं फॉर्म करायच्या गोष्टी किंवा थॉट कसा मांडायचा, हे अनेक लोकांपुढे हा प्रश्न पडतो आणि मग खूपच जेनेरिक जर का झालं तर ते अपील होत नाही आणि प्रत्येकाला पर्सनलाइज्ड रिप्लाय पाठवणं गरजेचं नाहीये. पण त्यांची टॅगलाईनच अशी आहे, की डिलिव्हर कस्टमाइज्ड सेल्स मेसेजिंग इन सेकंड्स यूजिंग एआय. तर रेजी एआय हे टूल तुम्ही नक्की वापरू शकता. आता मगाशी मी जसं म्हणलं, की काही कोट्स आपल्याला सोशल मीडियावरती बरेचसे टाकतात. तर त्याच्यासाठी सुद्धा एक कोटिफाय नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. त्यानं मीनिंगफुल कोट्स फ्रॉम बुक्स एंड आर्टिकल्स तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. त्याच्यामध्ये अगेन तुम्हाला नंबर जर का दिलात तुम्ही, की 10 कोट्स पाहिजेत, 20 कोट पाहिजेत, 200 कोट पाहिजेत, तर तो तुम्हाला त्या पद्धतीने देऊ शकतो. तुम्ही बुक पण स्पेसिफाय करू शकता, आर्टिकल स्पेसिफाय करू शकता. ह्याच्यातनं तुम्हाला तो कोट्स निर्माण करू शकतो. बऱ्याचदा मोठी डॉक्युमेंट्स असतात आणि त्याची समरी तुम्हाला कोणाला तरी सबमिट करायची असते किंवा तुमच्या सोयीसाठी तुम्हाला एखाद्या मोठ्या डॉक्युमेंटची समरी सबमिट करायची असते. तुमच्यासाठी ती वाचण्यालायक करायची असते. तर ह्याच्यासाठी एक वर्ड ट्यून नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंटचा इनपुट जर का दिला, तर त्याचे की पॉइंट्स जे आहेत, याचा ॲनलाईज करून तुम्हाला एक समरी तो बनवून देऊ शकतो. जे व्हिडिओज करतात किंवा ज्यांचा YouTube चॅनल आहे, ज्यांना मोठे व्हिडिओज आहेत आणि त्याचे शॉर्टर व्हर्जन्स करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये सुपर क्रिएटर एआय असं एक टूल आहे. तर त्याच्यातनं तुम्हाला शॉर्ट फॉर्म व्हिडिओज तयार करता येतात. त्याच्यात साईज स्पेसिफाय करता येतो आणि
याच्यामध्ये गंमत अशी आहे, की तुम्ही जर का मोठा व्हिडिओ त्याला फीड केलात म्हणजे लिंक थ्रू, की YouTubeवरती तुम्ही एखादा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे आणि तो त्याचे तुम्हाला शॉर्टर व्हर्जन्स बनवायचे आहेत. म्हणजे लाँग फॉर्म पॉडकास्ट असेल किंवा तुमचे ट्रॅव्हल व्हिडिओज असतील, कुकिंग व्हिडिओज असतील. तर याचं शॉर्ट फॉर्म कंटेंट म्हणजे काय, तर YouTube शॉर्ट्स किंवा रील्स आणि ते व्हर्टिकल असतात. तर आपण जर का हॉरिझॉन्टल व्हिडिओ शूट केलेला असेल, तर त्याचं रिसायझिंग करणं, त्याचं क्वालिटी मेंटेन करणं आणि नेमके कुठले पॉइंट्स कव्हर व्हायला पाहिजेत त्या सेकंदांमध्ये, ह्या सगळ्याचं जर का मॅन्युअली तुम्ही करत बसलात, तर तुम्हाला एक एडिटर कंपल्सरी एंगेज करावा लागतो आणि त्यालासुद्धा वेळ लागतो. कारण त्याला अख्खा व्हिडिओ बघावा लागेल. त्याच्यानंतर त्याला रिसायझिंग करायला लागेल. तो कट करायला लागेल. त्याच्यामध्ये हेड, टेल, त्याचं तुमचं ब्रँडिंग असेल, ते एडिट करायला लागेल. पण सुपर क्रिएटर एआय हे जे टूल आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही इनपुट दिलं मोठ्या व्हिडिओचं, की तुम्हाला तो बेसिकली सगळे साइझेसमध्ये ऑप्शन्स देतो, की हे 13 व्हिडिओज मी काढलेले आहेत, 1-1 मिनिटाचे किंवा 10 व्हिडिओ काढलेले आहेत. तर तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यानुसार तो पुढचे सगळं क्लीन करून तुम्हाला पब्लिश करता येईल अशा फॉर्मॅटमध्ये हे सगळे व्हिडिओज तुम्हाला देता येतो. पुढचं टूल सगळ्यांसाठी आहे की नाही मला माहिती नाही. पण Google डॉक्स जे बरेच लोकं वापरतात, तर त्याच्यामध्ये एक असिस्टंट त्यांनी बनवलेला आहे. तो म्हणजे घोस्ट रायटर. सो अगेन तुम्हाला काही आयडिया एक्सपांड करायची असेल, तर ती ह्या टूलमार्फत तुम्ही करू शकता. सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी बऱ्याचदा इमेजेस आणि स्टॉक इमेजेस लोकांना सापडत नाहीत. लो रिझोल्यूशन असतात. अ, किंवा कॉपीराइट इश्यू येऊ शकतो या ह्यानी. तुम्हाला त्या गोष्टी मिळत नाहीत, वॉटरमार्क असतो. तर त्याच्यासाठी stockimg.ai नावाची एक साईट आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही स्टॉक इमेजेस, वॉलपेपर्स आणि अदर व्हिज्युअल ॲसेट्स तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणजे राइट फ्रॉम आयकन्स असतील तुमच्या पोस्टवरती टाकायचे असतील, व्हिडिओमध्ये टाकायचे असतील, वेबसाईटवरती टाकायचे असतील. तर असे इमेज ॲसेट्स जे आहेत ते तुम्ही या टूलमार्फत जनरेट करू शकता. रेझ्युमे वर्डेड एआय असं एक साईट आहे, ज्याच्यामध्ये तुमचा रेझ्युमे तुम्ही एन्हान्स करू शकता. अर्थात एंटरप्रेन्योर्सला रेझ्युमे फारसा लागणार नाही. पण LinkedIn प्रोफाईलसुद्धा तुम्ही त्याच्यातनं स्ट्राँग करू शकता. म्हणजे कीवर्ड्स असतील किंवा तुमच्या इंडस्ट्री स्पेसिफिक जे कीवर्ड्स असतील, याचा वापर तुमच्या कंटेंटमध्ये कसा होईल, तुमच्या एक्सपिरियन्समध्ये त्या गोष्टी कशा ॲड करता येतील किंवा एखादं आर्टिकल तुम्हाला LinkedInवरती लिहायचं असेल, तर त्यानुसार टॉपिक दिला की तुम्हाला कंटेंट क्रिएट करून दिलं जाईल. तर हे सुद्धा टूल बऱ्याचशा लोकांना वापरता येण्यासारखं आहे. स्टार्टअपसाठी लोगो आणि वेबसाईट डिझाइन हा एक थोडासा चॅलेंजिंग भाग असतो. लुका एआय म्हणजे LOOKA असं एक टूल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ब्रँडचा लोगो, वेबसाईट तुमच्या कंपनीनुसार, ब्रँड कलर्सनुसार, ब्रँड गाईडलाईन्सनुसार तुम्ही बनवू शकता. अगेन ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे, की तुम्ही ह्या गोष्टी इन्स्पिरेशनसाठी सुद्धा वापरल्यात ना, तरी तुमचा थिंकिंग टाईम जो आहे तो थोडासा कमी होऊ शकतो. तुम्हाला आयडियाज सुचू शकतात. गरजेचं नाहीये, की जसं एआय टूल तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रॉम्प्ट दिल्यानंतर जो रिझल्ट देतोय, तो जसाच्या तसा तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे असा आग्रह नाहीये. पण बऱ्याचदा काय होतं, की ओव्हरऑल ऑपरेशन्समध्ये तुम्हाला ह्या गोष्टींवरती विचार करायला, त्याच्यासाठी वेळ द्यायला तुम्हाला टाईम थोडासा कमी पडतो. तर एआय टूल्समधनं तुम्ही इन्स्पिरेशन जरी घेतलत आणि त्यानुसार तुम्ही गोष्टी जर का क्रिएट केल्यात, तर त्यासुद्धा खूप उपयुक्त आहेत. आता हे टूल पण खूप लोकांसाठी काय म्हणतात फायद्याचं असू शकतं. LEAI म्हणजे ELLIE हे ईमेल रायटिंग असिस्टंट आहे. तुमची रायटिंग स्टाईल जशी आहे त्या पद्धतीने ते मशीन लर्निंग असल्यामुळे तुमच्या रायटिंगची स्टाईल तो ॲनलाईज करून ईमेल लिहायला सुद्धा तो खूप मदत करतो. म्हणजे तुमचं इंट्रोडक्टरी ईमेल असेल, कंपनी प्रोफाईल शेअर करायचा ईमेल असेल, पोर्टफोलिओ शेअरिंगचा ईमेल असेल, कस्टमर सर्व्हिसेसचे ईमेल्स असतील. तर या सगळ्याचे तुम्हाला टेम्प्लेट्स तो बनवून देतो आणि त्याला विषय जर का सांगितला तर त्या पद्धतीने तुम्हाला ईमेलसुद्धा तयार ईमेल म्हणजे बेसिकली तुम्हाला फारसं डोकं लावायला लागणार नाही आणि वेळसुद्धा वाचेल. अजून एक रिसर्च असिस्टंट म्हणून एक आहे, स्पेस म्हणून. तर त्याच्यामध्ये जर जे लोकं रिसर्च करतात किंवा ज्या लोकांना रिसर्च बेस्ड माहितीवरून काही कंटेंट तयार करायचं आहे,
तर ते Googleवरती लिंक्स क्लिक करत बसलात किंवा त्याच्यावरती जर वेळ घालवलात तर खूप सारा वेळ आणि कष्ट जाऊ शकतात आणि या टूलमुळे तुम्हाला ते काम बेसिकली सोपं होतं. तर असे हे काही टूल्स मी जे आत्ता वरती सांगितले त्या सगळ्याच्या लिंक्स मी एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि त्या तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा, तिथे साइन अप करा. याच्यात माझं कुठलंही ॲफिलिएशन नाही आहे, कुठल्याही टूल बरोबर माझं काही स्पॉन्सरशिप लिंक नाही आहे. काही टूल्स ह्याच्यातले मी नक्की वापरलेले आहेत, काही अजून मी टेस्ट केलेले नाही आहेत. पण मीही त्या गोष्टी टेस्ट करीन. ChatGPT मी एक्सटेन्सिव्हली वापरलेलं आहे आणि त्यानुसार त्याची माहिती मी पहिल्या सेगमेंटमध्ये दिली. AI बाबत तुम्हाला काही चर्चा करायची असेल किंवा तुमच्या स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी काही टूल तुम्हाला सुचवायचं असेल किंवा तुम्हाला विचारायचं असेल तर माझ्या Instagramवरती तुम्ही नक्की DM करू शकता. माझा ईमेल ID सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहेच आहे. आणि AI आपल्यासाठी खूप मस्त पद्धतीने मदतीचा हात घेऊन आलेलं आहे. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा किंवा अरे हे अवघड आहे मला नाही जमणार हे म्हणण्यापेक्षा आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया आणि आपल्या स्टार्टअपसाठी कसा फायदा होईल, पैसे कसे वाचतील आणि काम कसं पटकन होईल हे आपण पाहूया आणि AI नक्की वापरूया. तर मंडळी भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.